नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. मनोज जरांगे पुणे न्यायालयात हजर झालेले आहेत. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोपातील प्रकरणात आज सुनावणी सुरू आहे. तर अटक वॉरंट रद्द करा, जरांगेंच्या वकिलांनी कोर्टात ही मागणी केलेली आहे. आजारी असल्याने सुनावणीला हजर राहू शकलो नाही. मनोज जरांगेंच्या वकिलांमार्फत कोर्टात हा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर आता मनोज जरांगे पुणे न्यायालयात हजर झालेले आहे आणि मनोज जरांगेंच्या वकिलांमार्फत कोर्टात युक्तिवाद करण्यात येतोय. आजारी असल्याने सुनावणीला हजर राहू शकलो नाही असा युक्तिवाद कोर्टात करण्यात आलेला आहे. तर अटक वॉरंट रद्द करा, जरांगेंच्या वकिलांची कोर्टात अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर मनोज जरांगे पुणे न्यायालयात हजर झालेले आहे. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपात प्रकरणात सुनावणी सुरू आहे. सध्या अटक वॉरंट रद्द करा, जरांगेंच्या वकिलांनी कोर्टात ही मागणी केलेली आहे. तर आजारी असल्याने सुनावणीला हजर राहू शकलो नाही, मनोज जरांगेंच्या वकिलांमार्फत कोर्टात हा युक्तिवाद. तर जरांगे सध्या पुणे न्यायालयात हजर झालेले आहे आणि या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तर या मागणीला सरकारी वकिलांनी मात्र विरोध केलेला आहे. महत्त्वाची अपडेट या प्रकरणी समोर येते. अटक वॉरंट रद्द करण्याच्या मागणीला सरकारी वकिलांकडून विरोध करण्यात येतोय. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्या विरोधात हे अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्याचा सध्या जरांगे यांच्या वकिलाकडून युक्तिवाद सुरू आहे. तर आजारी असल्याने सुनावणीला हजर राहू शकलो नाही असा युक्तिवाद मनोज जरांगे यांच्या वकिलांमार्फत कोर्टात करण्यात येतोय. नाट्य निर्मात्याच्या फसवणूक केल्याच्या आरोपानंतर ही कोर्टात सुनावणी सुरू आहे. अटक वॉरंट मनोज जरांगे यांना जारी करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर आता युक्तिवाद हा मनोज जरांगे यांच्या वकिलांमार्फत सुरू आहे. आजारी असल्यामुळे सुनावणीला हजर राहू शकलो नाही असा युक्तिवाद वकिलांमार्फत करण्यात येतोय. मात्र सरकारी वकिलांनी या मागणीला विरोध केला आहे.